100व्या अखिल भारतीय नाट्य परिषदेला जे आहे ते पिंपरी चिंचवडमधून सुरुवात झाली आहे। काल या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर आज देखील पिंपरी चिंचवड शहरात या ठिकाणी नाट्य दिंडी जी आहे ती सुरू झाली। आपल्याला पाहायला अनेक कलाकारांनी याला हजेरी लावली। आपल्यासोबत काही कलाकार, काय सांगाल, आज 100वं अखिल भारतीय नाट्य संमेलन होते, काय भावना आहे? खूप भारी वाटतंय, कारण माझं हे पहिलंच वर्ष आहे। आतापर्यंत नाट्यदिंडी वगैरे ऐकत होतो, पण कधी कामानिमित्त जमलं नाही। पण आज 100वा अखिल भारतीय नाट्य परिषदचा हा नाट्य संमेलन आहे आणि आज मला त्याचा भाग होता आलं, त्याचाच मला खूप आनंद आहे, खूप बरं वाटतंय मला। थँक्यू। पाहिलं तर काय सांगाल सर, काय भावना आहे 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन, नाट्य दिंडी निघालेली? एकतर मराठी संस्कृती, मराठी समाज हा अत्यंत समृद्ध आहे। याचं कारण 100वे नाट्य संमेलन, मला नाही वाटत कुठल्या दुसऱ्या भाषेमध्ये 100 नाट्य संमेलनं झाली असतील। अत्यंत महान अशा लोकांनी याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। 100वे वर्ष आहे, माझ्या मनापासून शुभेच्छा। आपण पाहिलं की 100वे हे नाट्य संमेलन आहे। अनेक असंख्य या अभिनेत्री असतील किंवा अभिनेत्यांनी याला हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की बच्चे जे आहेत ते बच्चे कंपनीला देखील विविध प्रकारची वेशभूषा परिधान करत जे आहे ते त्यांची मिरवणूक काढण्यात आल्याचं या नाट्यदिंडीत जे आहेत आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे आदिवासी नृत्य असेल किंवा अन्य जे साहसी खेळ आहेत ते सादर करत ही दिंडी जी आहे ती अखेर या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। याच उद्घाटनासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, शरद पवार असतील, हे या ठिकाणी उपस्थित राहणारे, हे दोघं एकत्र आज येतील का, आता हेच पाहणे या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।